हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींचं रक्त ज्याच्या नसा नसामध्ये सळसळत आहे, त्याच्या पायावर दख्खनची सुभेदारी काय, दिल्लीची बादशाही ठेवली तरी जोड्याच्या ठोकरीनं उडवून नवीन, आणि धर्मासाठी राजा कसा मरतो ते जगाला सिद्ध करून टाकले महाराज. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे. काही माणसं म्हणतात सावत्राईची इच्छा होती की आपल्या लेकराला राज्य मिळावं, ह्या लेकराला राज्य मिळू नये. मग राज्य न मिळण्याचा उपाय काय? बदनामी. म्हणून आपल्या हिंदवी स्वराज्याच्या सगळ्या नामवंत शत्रूंनी शंभूराजांचं कौतुक केलंय. फक्त ज्या घरातल्या लोकांना सत्ता पाहिजे होती त्यांनी फक्त बदनामी केली आहे. त्यामुळे त्या बदनामीकडे काय अजिबात बघायची गरज नाही. आणि महाराज शंभूराजांच्या जीवनातलं युद्ध पाहिलं तर खरंच नवरात्राची आठवण येते. आणि 1681 ला राज्यकारभार हाती घेतला आणि 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88 89 अटक झाली. अगदी सत्य परिस्थितीमध्ये या 9 वर्षाच्या काळात महाराजांनी आणि त्यांच्या सैनिकांनी मिळून 125 युद्ध केल्याच्या कथा आहेत. त्यातले नेहमीच्या वर युद्धामध्ये शंभूराजे स्वतः उपस्थित आहे. तेव्हा मी मुद्दाम हे सगळे युद्धाचे तपशील देणार आहे की आपण तेवढी चित्र पाहू शकाल. कुठे कुठे युद्ध केलं, कसं युद्ध केलं, काय शंभूराजेंची ताकद आहे. आधुनिक पोरांनी तर वेगवेगळ्या कारणासाठी शंभूराजांना बघावं. इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांनी कशाला बघावं याचं कारण सांगतो. 9 वर्ष महाराष्ट्रात युद्ध चाललं होतं, पण बाजारभाव हलवले नाहीत राजाने कधी. इथे इराणमध्ये युद्ध झालं तर आमची भाजी महागली होती. या तुलनेमध्ये महाराष्ट्रात युद्ध चालू असताना बाजारभाव स्थिर कसे ठेवायचे हे अर्थशास्त्र महाराजांकडे शिकावं. इंजिनियर लोकांनी शंभूराजांचं चरित्र पाहावं. का तर जेव्हा लोखंडाच्या तोफा निकामी झाल्या तेव्हा झाडं तोडून त्या झाडाच्या पुढे आहे महाराज, आणि अशी लाकडाची तोफ वापरून नाशिकच्या रामसेस किल्ल्याचा तोफखाना उभा राहिलाय. काल जर जगले असते ना तर लाकडाची तोफ नावाचं जागतिक पेटंट महाराष्ट्राला मिळवून त्यांनी दिलं असतं. पण काय दुर्दैवाची गोष्ट महाराजा, अनेक गोष्टीसाठी अर्थव्यवस्था म्हणून त्यांच्याकडे पाहावं, आरमार व्यवस्था म्हणून पाहावं. हे चित्र तर तुम्ही कल्पना नाही करू शकत. एक जंजिऱ्याला मारायला गेलं की इंग्रजाकडे पडतंय. समुद्रात आपला किल्ला पाहिजे, इंग्रज आणि सिद्धी याच्यामध्ये किल्ला पाहिजे. कुठलं गेट आहे म्हणजे महाराज एलिफंटा नावाचं तिथं गेट आहे. कोणाच्या हातात आहे? काबूलच्या हातात आहे. काबूलला माणूस पाठवा. एलिफंटा गेट इथं घ्यायचं, हिथं किल्ला बांधायचा. आणि आता हेकडनं इंग्रज आला काय, हेकडनं जंजिऱ्याचा सिद्धी आला काय, दोघांना बुडवण्यासाठी तिथं मध्ये आरमार उभं करायचं. महाराष्ट्रात युद्ध चालू असताना महाराज काबूलवरून सगळ्या परवानगी काढून आणल्या. एलिफंटा गेटाचं बांधकाम करून दाखवले महाराजांनी. ही महाराजांची आंतरराष्ट्रीय सेवा. आंतरराष्ट्रीय भारताच्या बाहेर माणूस पाठवायचा, काबूलकडनं कागद करून घ्यायचा. जबरदस्त काम आहे, जबरदस्त. सज्जनगडावरती जेव्हा समर्थ रामदास स्वामींचं निर्याण झालं, त्यांची इच्छा होती त्यांचं समाधी मंदिर कसं बांधावं की वरती राम पाहिजे, खाली मी पाहिजे, त्यांच्या चरणाचं तीर्थ माझ्या मस्तकावर पडलं पाहिजे. असं बांधकाम शंभूराजांच्या कारकिर्दीत त्यांनी पूर्ण करून घेतलं. नवे अगदी नागपूरच्या आणि तंजावरच्या भोसलेंच्या सुद्धा देवघरामध्ये समर्थांची मूर्ती आहे. इतकं समर्थांवरचा प्रेमभाव या सर्वांच्या हृदयामध्ये होता. आपण जी शिववंदना ऐकतो ना, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, ही समर्थ रामदास स्वामींनी दिलेली शिववंदना आहे. आणि ही सर्व जगातल्या शिवभक्तांना आदर्शवत आणि अत्यंत प्रेम असलेली घटना आहे महाराजा. असे
खऱ्या अर्थाने पुण्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, नीतिवंत असे जाणते राजे जसे छत्रपती होते तसे निश्चितपणे शंभूराजे सुद्धा होते, ज्यांनी 9 वर्ष आणि नवरात्री सफल व्हायचं असेल तर आपण त्या पद्धतीने आपलं आचरण करणं गरजेचं आहे. त्याबद्दल आपल्या गुरुजींनी आपल्याला या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचे वडील गोविंद शास्त्री आपले गुरुजी यांची कीर्तन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असायचे आणि आशीर्वाद पटकन यावं पुढं त्यांनी ट्रस्टच्या वतीने त्या ट्रस्टचे मार्गदर्शक दिलीपराव आपले गुरुजी यांचाही सन्मान केला जावा असं मी विनंती करतो. शब्दांकन केलं दिलीपरावांनी, त्याबद्दल त्यांना एक विशेष धन्यवाद. सर्व कार्यक्रम होत असताना ज्यांनी हे शिवधनुष्यपणे उभं राहावं लागतं आणि धनंजयराव देशमुख यांनी हे नेतृत्व स्वीकारलं. हा नेतृत्वाचा आणि या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार हा राष्ट्रीय संचालक संघ समरसच्या माध्यमातून तर त्या प्रीत्यर्थ त्यांच्या ऋणातून मुक्त नाही पण त्यांच्या ऋणामध्ये बांधलं जाण्यासाठी कायमस्वरूपी म्हणून आमचे अमोल गहिने आणि भैया शिंदे हेही त्यांना एक शिवप्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करत आहेत. सत्कार होतोय. वास्तविक यज्ञाच्या निमित्ताने विश्वामध्ये शांतता लावावी, याचबरोबर माणसांना शारीरिक मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या स्थैर्यता लाभावी आणि इथून पुढच्या काळामध्ये हा करूया. आणि जो काही यज्ञ हा मोठा घाट घातला आहे हा राष्ट्रीय यज्ञ इथून पुढच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या हातून किंवा या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांच्या हातून चांगलं काम करावं अशा शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याबरोबर मी सदैव इथून पुढच्या काळामध्ये जी काही योजना त्यांनी प्रकल्प केलेले आहेत त्यामध्ये राहील ही ग्वाही देतो. धन्यवाद. भारत माता की जय. महाभारतामधला एक छोटा संवाद आहे. जेव्हा धर्मराजाने म्हणजे युधिष्ठिराने नारदांची पूजा सुरू केली तेव्हा नारदांनी हा प्रश्न विचारला, माझी कशाला पूजा करतोस? माझ्यापेक्षा पृथ्वी मोठी आहे, तिची पूजा करा. धर्मराजा म्हणला, पृथ्वी कशी मोठी? त्याला तर समुद्राने वेढा घातलेला आहे, जास्त पाणीच तर आहे. समुद्र मोठा, बरं म्हणजे मग समुद्राची पूजा कर. तुझे समुद्र कसला मोठा? तो अगस्तीने पिऊन टाकलेला आहे. आता आली का पंचायत. म्हणलं ठीक आहे बाबा, अगस्तीची पूजा कर. म्हणजे अगस्तीची कशी करू? तो सप्तर्षी मध्ये एक छोटासा तारा बनवून आकाशात जाऊन बसलेला आहे. म्हणजे आकाश मोठं आहे, मग आकाशाची पूजा कर. आकाशाची कशी पूजा करू? कारण वामन अवतारामध्ये ते विष्णूच्या एका पावलामध्ये संपलेलं आहे. ते आकाश कुठे मोठं आहे? बरं बाबा, मात्र विष्णूच्या एका पावलात ते संपलं. विष्णूची पूजा कर. आणि शेवटी धर्मराजा म्हणतो, ते जे दैवत आहे ती सगळी दैवत मंत्राच्या अधीन आहेत आणि ते मंत्र वेदमूर्तीच्या अधीन आहेत, म्हणून तुम्ही माझे दैवत आहात. अशा रीतीने हा फार सुंदर संवाद महाभारतामध्ये आहे. खरीच गोष्ट अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेक लोक सातत्याने मंत्रशास्त्र या विषयावरती अविश्वास दाखवत राहतात की ह्यानी काय होणार, त्यांनी काय होणार. पण
अनेकांना ते समजत नाही की सगळी पथ्य पाळून ते मंत्र म्हटले गेले तरच त्याचा लाभ असतो, तरच त्याचा लाभ आपल्याला जगामध्ये दिसतो. मग ही सगळी पथ्य पाळायची कोणी? हे मंत्रशास्त्र आहे ते सिद्ध करायचं कोणी? ते वेळ प्रसंगी प्रचंड स्वतःला वैकल्य सुद्धा घेऊन, आपण नेहमी व्रत वैकल्य हा शब्द वापरतो. एखादी गोष्ट चांगली करणं ते व्रत, म्हणजे त्यासाठी कष्ट भोगणं म्हणजे वैकल्य. याच्या दृष्टीने आपण सातत्याने वैकल्य भोगून या मंत्रांचा ठिकाणी आमच्या शास्त्री बुवांनी दिला आहे. याच्याही पलीकडे जाऊन कौतुक करण्यासारखं असं आहे की ते ज्या शृंगेरीचे म्हणजे प्रमुख शंकराचार्य पीठाचे आता सगळे व्यवस्थापन म्हणून कार्य करत आहेत. आमच्या कीर्तनकारांचे सुद्धा अनेक मेळावे त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी आयोजित केले आहे. आणि शृंगेरी पीठाचं आम्हाला आणखीन एक विलक्षण प्रेम असं की ज्या ठिकाणी आशीर्वाद मागण्यासाठी एक नवे युवराज गेले होते भारताचे, आणि त्या युवराजांना आचार्यांनी इतक्या स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की तुम्हाला आशीर्वाद आम्ही द्यावे. असं आपण हिंदू धर्मासाठी काही केलेलं नाही, तेव्हा उगाच काहीतरी अपेक्षा करू नका, उठा इथून, असं भारताच्या युवराजाला जे इतक्या उघडपणे स्वच्छपणे इतक्या पाणीदारपणे सांगू शकतात असं आमचं आचार्यपीठ. आणि त्या आचार्यपीठाचं आज व्यवस्थापन गुरुजींच्या हाती आहे. इतकंच नव्हे तर आपल्या अमेरिकेपासून अनेक 15 ते 16 देशांमध्ये विविध यज्ञ संपन्न करणं आणि त्या ठिकाणी आपली मंदिरं आणि त्याबरोबरीने आपल्या उपासना त्या ठिकाणी सर्व श्रुत करणं, हे सुद्धा प्रचंड मोठं कार्य शास्त्रीवाणी केलं आहे. आपण आपल्या या सगळ्या दुर्गा माता मंदिराच्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हा अत्यंत सुंदर सत्कार, भव्य सत्कार केला की आपल्या सहस्रचंडी यज्ञाचं अधिष्ठान किंवा संकल्पच होता विश्वशांती. व विश्वशांतीसाठी त्यांनी आयुष्यभराचा यज्ञच केला आहे. अशाच एका व्यक्तीचं पूजन त्या ठिकाणी होणं हा अत्यंत समयोचित विषय होता. आणि अशा रीतीने विश्व कल्याणासाठी आपल्या सर्व भारतीय वेद शास्त्र मंत्रांना सर्व विश्वामध्ये नेऊन खरंच विश्वशांती साधणारे अनेक जे पुरोहित कार्य करत आहेत. या सगळ्या पुरोहितांमध्ये विवेक शास्त्री हे मुकुटमणी म्हणून म्हटले जातात. त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्याची संधी तुम्ही मला दिली, हा माझा सन्मान मी समजतो. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला हेतूच हा सांगतो की मंत्राचा प्रभाव काय, एक मिनिटात सांगतो. आपल्या इथे सांगली आहे पलीकडे गाव, पण सांगलीच्या पलीकडे देवराष्ट्र नावाचं खेडेगाव आहे. या ठिकाणी एक वेद पाठशाळा काढायची ठरली होती, सगळे शोधत होते. मग लोकांनी असं सांगितलं की एक विशिष्ट जमीन पडीक आहे, तिथं काही उगवत नाही, ते घ्या तुम्हाला. आणि तिथे शाळा सुरू झाली, मंत्रांचं पठण सुरू झालं. फुलं आणण्यासाठी सुद्धा 10 किलोमीटर जायला लागत होतं. पण अशा ठिकाणी मंत्र पठण झालं, थोडंसं अग्निहोत्र सुरू झालं. म्हणजे आपल्या पूजेपुरती फुलं होत्या त्या बघूया, फुलं लावली तर फुलझाडं यायला लागली. अरे आता झाडं येत आहे तर मग फळझाडं लावून बघू. पपईची बागायत लावली, पपई यायला लागली. आणि गंमत नाही, आज देवराष्ट्राला जाऊन पाहत होते 12माही पपईचं उत्पन्न सुरू झालं. सगळे कृषी तज्ञ लेखाचे मोठमोठ्या सुया घेऊन जमिनीमध्ये घोसकायला लागले की पडीक जमीन सुपीक झाली कशी. त्याचं कारण शास्त्री कोणाने सांगितलं की जमिनीच्या आत काही बदललेलं नाही, जमिनीच्या वरती बदललेलं आहे. त्या मंत्राचा प्रभाव त्या जमिनीवरती झाल्यामुळे पडीक जमीन अगदी सुपीक झालेली ते लक्षात येत नाहीये. तेव्हा आपल्या शरीरामध्ये सुद्धा जर 80% पाणी आणि जमिनीचाच वाटा जास्त असेल तर याच्यावरती उत्तम मंत्रांच्या श्रवणाने सुद्धा ही पडीक जमीन सुपीक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला मंत्र समजलाच पाहिजे असं नाही, प्रत्येक वेळेला मंत्र म्हणताच आला पाहिजे असं नाही. पण जिथे उत्तम मंत्रोच्चारण चालू आहे तिथे उपस्थित राहून त्याचं श्रवण करून तो लाभ घेऊन त्याच्यापाशी आपण आदरांजली आपली व्यक्त करणं ही आपली कृतज्ञता आपण या मंत्रशास्त्रासाठी दिली पाहिजे. असं हे सुंदर मंत्रशास्त्र संपूर्ण भारताला सुजलाम सुफलाम मलेर शीतलाम बनवणार आहे. आणि इतकंच नव्हे तर आज परदेशी माणसं सांगताय की ह्या जगातलं जे प्रदूषण आहे हे प्रदूषण रोखण्यासाठी जशी ऑक्सिजन प्लॅन्टची गरज आहे तसंच हे प्रदूषण नष्ट करण्यासाठी उत्तम मंत्र म्हणणाऱ्यांची आज आवश्यकता आहे. त्या स्पंदनाने जगाचं संपूर्ण प्रदूषण जाणार आहे.
समाजाचं मांडल्य नव्हे या विश्वाचं सुद्धा आरोग्य सांभाळणे यासाठी अनेक शिष्यांना निर्माण करण्याचं सुद्धा कार्यशास्त्री माणसं आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचा त्यांना प्रचंड मोठा पाठिंबा आहे. हे सगळं कार्य करण्यासाठी ते तर अमेरिकेत शास्त्री आणि झाल्यानंतर जर आईने सांगितलं असतं काही गरज नाही अमेरिकेत जायची, काय पडलंय तुम्हाला तिकडे जायला, इथे जवळ हे सगळं असं न करता अरे आपल्या मंत्राचा आपल्या वेदांचा झेंडा त्रिखंडामध्ये गाजवून द्या अशा रीतीनं त्यांना प्रोत्साहन देणारी त्यांची सगळी कुटुंबातली मंडळी, त्यांची सगळी शिष्य मंडळी यांचे सुद्धा आभार. आणि हा संकल्प करून सहस्रचंडी संपन्न करून अशा विश्वात्मक हेतूसाठी कार्य करणाऱ्या एखाद्या वैदिकाचा सत्कार आपण करावा हा ज्यांच्या मनामध्ये विचार आला अशा कार्यकर्त्यांचीही मनपूर्वक आभार. आणि ज्यांनी सगळ्यांनी हा संकल्प सिद्ध केला त्याही सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन असंच मंत्रांवरचं वेदांवरचं प्रेम कायम ठेवावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करून माझा विराम देतो. निरपेक्ष हेतून म्हणजे विनामूल्य तत्वावरती ज्यांनी करून दिला ते आमचे सहकारी आमच्या पेटपळ्यावर दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष अतिशय कष्ट म्हणजे 25 वर्ष आम्हाला त्यांनी ह्याच विनामूल्य तत्वानी सहकार्य करत आले. आणि दरवर्षी आमचा जो मंडप उभा राहतो तो आमची कार्तिक स्नानानिमित्तानं महिन्यामध्ये काकड आरती असते. त्या काकड आरतीसाठी, रक्तदान शिबिरासाठी, आरोग्य तपासणी शिबिरासाठी वत्स द्वादशी म्हणजे वसुबारसेला आम्ही 11 गायींच्या जोड्या उपलब्ध करतो. त्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीनं कष्टानं जे मंडप उभा करून देतात आणि आम्हाला सहकार्य करतात. कुठेही ते प्रकाशात येत नाही किंवा माझं नाव घ्या म्हणजे माझं पेपरला आलं पाहिजे अमुक असं काही नाही. असे आमचे सहकारी श्री राजेंद्र साळुंखे, शुभम साळुंखे, बबिता ताई आणि त्यांचा परिवार यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. आणि मी आदरणीय चारुदत्ता फुलबा यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी करावा. आणि देवीचा आशीर्वाद सतत त्यांच्या परिवाराला मिळत राहो आणि त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांना उत्तुंग सुयश मिळत राहो. वक्रतुंड महामाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्ल बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्सभाभ्यः सभापतिभ्यश्च सन्माननीय व्यासपीठ आणि आपण उपस्थित समस्त जगदंबेचे उपासक भक्त आणि या सहस्रचंडीच्या निमित्ताने विशेष प्रसाद प्राप्त केलेले सर्व भक्तजन आज या ठिकाणी माझा सन्मान या देवीच्या प्रांगणामध्ये त्या सगळ्याच आमच्या मित्रमंडळींनी केला. मला कृतज्ञता व्यक्त करताना आतून काहीतरी होत आहे. 25 वर्षापूर्वीपासून मी पाहिलंय हे मंदिर उभं नव्हतं त्यावेळी शृंगेरीचे शंकराचार्य इथे आलेले होते. 2007ची गोष्ट आहे. आणि हे सगळे हे कार्यकर्ते जे दिसत आहेत ना हे प्रत्येक जण येऊन मला विनंती करतात गुरुजी काहीही करा पण स्वामीजींना तिथे घेऊन या. देवाराम स्वामीजींचं शृंगेरीचं सगळं पूजा वगैरे सगळी इथं सेवा मंडळात होती. इतकी प्रचंड गर्दी होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्ही वाटते ती कामं करू आणि खरोखर त्यांनी केली. बरं त्यावेळी इतकी मदत केली या सगळ्या पंचपाळी हौदर देवस्थानच्या सगळ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी. आणि ते म्हणले की फक्त 5 मिनिटं येऊन जाऊ दे स्वामी,
स्वामीजींना महासरस्वती स्वरूप मानलं जातं शृंगेरीला, संपूर्ण भारतभर, कारण ते फार महत्वाचं पीठ आहे. स्वामी भारती तीर्थ स्वामीजी, मी त्यांना जाऊन विनंती केली आणि त्यांचे बाकीचे जे हे होते ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे सगळे जे होते, हे बघा म्हणले स्वामीजी गाडीतून उतरणार नाही, तिथून फक्त तिथपर्यंत येतील. मला अगदी असं सांगितलं बरं का. म्हणजे ठीक आहे, तिथपर्यंत येऊ द्यायची. त्यावेळी तुझी टपरी होती बघा. आणि स्वामीजी तिथपर्यंत आले आणि त्यांनी इथं बघितलं आणि त्यांनी तिथं जाऊन आरती केली. आणि त्यानंतर स्वामीजींनी भरभरून आशीर्वाद दिले. आम्ही व्हावं म्हणून प्रयत्न करतोय. स्वामीजी म्हणले थोड्याच दिवसात याची पायाभरणी होईल आणि जगदंबा वर्षादीड वर्षात प्रकट होईल असं स्वामीजी बोलून गेले आणि खरोखर तसं घडलं. म्हणजे कोणाच्या मुखातून काय येतं आणि त्याचे काय परिणाम होतात हे मी या ठिकाणी पाहिलेले. मंडळी, मी तुम्हाला एवढंच सांगतो, वेदाचा प्रभाव जो आहे हा अति प्राचीन आहे. आपण आज म्हणतो की गृह्णन्तो विश्वमानयम्, या संपूर्ण विश्वाला आर्य म्हणजे आर्य सनातन वैदिकत्व देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं आपण म्हणत असतो. म्हणलंच त्याचं कर्तव्य. पण मी अनुभव घेतलाय, मी मुद्दाम सांगतो यासाठी. सियाटलला 2011 साली एक मोठी कॉन्फरन्स भरलेली होती आणि मला त्यासाठी त्यांनी बोलवलेलं होतं की त्याला एडिटर म्हणतात ते लोक बरं का, की टॉप देणारे जे एडिटर्स म्हणून त्यांना बोलवलं. त्या माणसांनी निमंत्रण पाठवलं आणि हे सगळे कोण भरतात की संपूर्ण जगभरातले, त्यांना ते लोक आदिवासी म्हणतात, ट्राईब्स असं म्हटलं जातं. पण अमेरिकन इंडियन म्हणजे त्याला पूर्वी नेटिव्ह इंडियन म्हणलं जायचं. अमेरिकेतले, मेक्सिको मध्ये, अलास्का मध्ये, ऑस्ट्रेलिया मध्ये, अशा सगळ्या ठिकाणचे ते जमलेले होते लोक प्रतिनिधी. आणि आम्हाला त्यांना मार्गदर्शन करायला म्हणून बोलवलेलं होतं. मी त्यांना त्यावेळी म्हणलं आहे मी येईन खरा, पण माझं तुम्ही सगळे जे आहात सर्व आहार घेणारे आहात, माझी व्यवस्था कशी होणार. ते म्हणले तुमच्याकरता एक वेगळी जागा, तुमची ग्रोसरीची यादी देऊन ठेवा आणि तुमच्याकरता नवीन भांडी गोळी आणून ठेवतो बरं का, आणि करण्याकरता तुमच्या पत्नीला घेऊन या. म्हणून सियाटलला 2011ची गोष्ट आहे. आणि आजही मी सांगतो, ब्ल्यू डिअर नावाची संस्था आहे, त्यांच्या मार्फत ही सगळी गोष्ट केली जाते. आणि ही सगळी माणसं अग्नीचे उपासक आहेत, हे सगळी माणसं निसर्गाचे उपासक आहेत, वृक्ष वेलींचे उपासक आहेत. आणि त्यांच्यामध्ये मला आपले विचार मांडता आले. त्यांनीही अग्निकुंड घातलेलं होतं आणि तिथे मी माझं कुंड घेऊन गेलेलो होतो आणि मी तिला रुद्र स्वाहाकार करून दाखवलं, रुद्राचं हवन करून दाखवलं. कोणाला बाकीचे मंत्र येत नव्हते, पण मी म्हणायचे. अशी गोष्ट झाली आणि मंत्राचा परिणाम त्याच दिवशी लगेच पाऊस आला. लगेच ही गोष्ट घडली. सियाटलला नेहमीच पाऊस पडतो म्हणून त्याचं कौतुक नव्हतं. 2015ला तशीच कॉन्फरन्स पुन्हा न्यू जर्सीच्या जवळ झाली. तिथे पुन्हा तीच गोष्ट झाली. यज्ञात भवति पर्जन्यः असं जे म्हटलेलं आहे आफ्रिकेमध्ये दार एस सलामला आम्ही 2000 साली 12 ब्राह्मण गेलेलो होतो. विष्णू पंचायतन याग होता आणि जितू पटेल म्हणून होते, त्यांनी ते यज्ञाचं हे केलेलं होतं जानेवारी महिन्यात. आणि विष्णू पंचायतन याग आमचा सुरू झाला आणि त्यांनी मंडप जो घातला तर त्याच्यात पत्रे नव्हते, साधा घातला. आणि तो माणूस सांगत होता या महिन्यात कधीच पाऊस पडत नाही.
कधीच पडत नाही. गेल्या 50-100 वर्षात जानेवारी त्या तिथे तांझानियात कधीच पाऊस पडलेला नाहीये असं तो म्हणला. आणि त्यांनी साध्या मुदत घातलेला होता. मजा सांगतो काय झाली. 5वा दिवस यज्ञाचा पूर्णाहुतीची वेळ आली आणि ढग आले किंवा भरवून सगळं भरून आलं आभाळ आणि थोडा पाऊस पडायलाही लागला आणि त्याची तारांबळ झाली. त्यांनी 400-500 माणसं बोलवलेली होती आणि माझ्याकडे आला. गुरुजी म्हणले असं असं झालं, काय करायचं. म्हणलं मी तुला आधी सांगितलं, आता बघूया काहीतरी करू. आणि आम्ही 12 ब्राह्मण बाहेर आलो. आमच्याकडं असंही सांगितलेलं आहे की पाऊस पडण्याचं जसे मंत्र आहे तसे अतिवृष्टी होत असेल तर पाऊस थांबवण्यासाठीही मंत्र आहे. ही गोष्ट आहे बरं का. आणि आम्ही 12ही जण आलो बाहेर आणि पाऊस थांबवण्याकरता त्या आकाशाकडे हात लावून आम्ही सगळ्यांनी मंत्र म्हणले. तुम्हाला सांगतो चमत्कार म्हणून एवढाच आहे की तिथं सडा टाकल्यासारखा पाऊस पडला आणि तिथून साधारण 3 किलोमीटर अंतरावर घनघोर वृष्टी झाली. थोडक्यात काय, यज्ञ जो केला तिथचे परिणाम हे दिसतातच, ते थांबत नाही. आणि एक जगाचा नियम असा आहे की ते चांगल्याकडे आकर्षित होतं. जर तुम्ही चांगलं काही जर केलं ना तर निश्चित त्याचं आकर्षण सगळ्यांना. अरे 1989 साली आम्ही पहिल्यांदा अमेरिकेला गेलो. कोण होते आमचे? कोणी नव्हतं. आमच्या स्वागताला त्यावेळी साधारण 150 लोक उपस्थित होते. 150. काय आलाय, कसं झालं, काय झालं. आम्ही 4 महिन्यांनी केलो. तेवढ्या काळात आमचे 7 यज्ञ करून ठेवले. आणि आम्ही परत यायला ज्यावेळी लागलो, परत यायचा दिवस जसा आला त्यावेळी आम्हाला निरोप देण्याकरता 4,500 माणसं उपस्थित होती. बरं का, ते कोण होते आमचे? आम्ही कधीच पाहिलेलं नव्हतं. 62 देशातून आलेली ही माणसं होती. पण प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. ते काय आमचे नातेवाईक होते. पण एवढंच सांगतो, म्हणून आपल्या मंत्रामध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये अशी जबरदस्त ताकद आहे की ते सगळ्यांना बांधून घेईल, सगळ्यांना एक करेल एवढं सामर्थ्य आमच्या प्रत्येक मंत्रात आहे. म्हणून भगवद्गीतेत सुद्धा अक्षराला महत्व दिलंय. अक्षराला ब्रह्म म्हटलंय बरं का. आणि आपली जी मुळाक्षर आहेत ना, आपण एकमेकाला जोडतो की नाही, त्याच्यात गुप्त शक्ती आहे, अदृश्य शक्ती. मी जर आता तुम्हाला म्हटलं का हो नमः शिवाय किती अक्षर आहे? नमः शिवाय किती अक्षर आहे? नमः शिवाय 5 अक्षर. तुम्ही म्हणाल की बरोबर आहे 5 अक्षर आहे. पण मी जर म्हणलं नाही 11 अक्षर आहे. तुम्ही म्हणाल ओळखोय गुरुजी, कालपर्यंत बरे होतात, आज काहीतरी फिरलेलं दिसतंय. काय सांगताय? 11 अक्षर कुठून आणली तुम्ही? पण एकच सांगतो तुम्हाला, मजा अशी. म्हणून स्वर आणि व्यंजन आमची जी मुळाक्षर आहे त्यांना मातृका असं म्हटलेलं आहे बरं का. मातृका त्या बागाकडे आहेत ना, त्या नुसत्या बागाकडे नाही आहेत बरं का. त्याच्यात खूप सामर्थ्य आहे. ही अक्षर जी आहे ती काय करू शकतात. म्हणून अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आह ही जे सगळे स्वर आहेत हे सगळे पुरुष आहेत. आणि हे सगळी जी व्यंजन आहेत ना हे सगळ्या बायका आहेत. म्हणजे आमच्या वाणीमध्ये सुद्धा दाम्पत्य आहे. आमच्या प्रत्येक शब्दामध्ये ज्यावेळी आम्ही जोडतो त्यावेळी काय अक्षर ब्रह्म प्रकट होतं, त्यावेळी दाम्पत्य पूजा होते. आजच केली असं नाहीये. नेहमी प्रत्येक अक्षर उच्चारत असताना आमच्याकडनं काय घडतं? दाम्पत्याची पूजा होते.
म्हणून बघा आता हीच 5 अक्षर नकार अकार मकार अकार शकार इकार वकार आकार यकार नमः शिवाय अर्धमात्रात्मक नकार एकमात्रात्मक अकार अर्धमात्रात्मक मकार एकमात्रात्मक अकार एकमात्रात्मक हकार अर्धमात्रात्मक शकार एकमात्रात्मक इकार अर्धमात्रात्मक वकार एकमात्रात्मक आकार अर्धमात्रात्मक यकार. म्हणून तुझं सगुण म्हणून की निर्गुण आहे, तसं तुला दृश्य म्हणून की अदृश्य आहे. ते दृश्यही आहे आणि अदृश्यही आहे, आणि हे अदृश्याचं जे सामर्थ्य आहे ते अद्भुत आहे. आम्ही दृश्य माणसानं आहे तू माझं हे काम करशील का असं म्हणतो, तो म्हणतो हो हो नक्की करेन, तो नक्की करत नाही. पण जगदंबे पुढे जाऊन तुम्ही सांगितलं आई मला हे काम करणार का, त्याची प्रॉमिस करत नाही, काम करूनच जाईल. फरक एवढं आहे, ती अदृश्य शक्ती आहे पण ती काम करत असते. म्हणून एवढंच सांगावं वाटतं आपल्याला सगळ्यांना की हे जे काही केलं ते उत्तमच केलं. आणि मगाशी बघा हे आमचे बोलायच नाही काय त्यांचं तुपेच आहे, ते बोलायला उभे राहिले आणि पटकन बोलताना म्हणले आमच्या अध्यक्षांच्या मनात आलं की लक्षचंडी करावी, आणि मागणं त्यांची जीभ चाचरली म्हणले सहस्रचंडी बरोबर गेली. काय माझं लक्ष होतं. तर थोडक्यात काय आहे, एखादी गोष्ट पुढे व्हायची असेल ना तर ती आधी निघून जाते, ठरवलेली नसती पण होती. अशी गंमत आहे. म्हणून आपण सगळी जण भक्त मंडळी आहोत, भाग्यवान आहोत. आम्ही मागल्या महिन्यात ज्यावेळी ओंकारच्या कार्यालयात जमलेले होतो आणि त्यावेळी तुम्ही म्हणला का किंवा आमची अशी तयारी चालली आहे, हे होईल ते होईल वगैरे. अजूनपर्यंत काहीतरी 30-40 दाम्पत्य त्यांनीच नोंदवलेलं आहे असं तुम्ही सांगत होता. अरे म्हणलं असं नाहीये, 100 काय घेऊन बसला, त्याच्या पुढे जाणार आहे आणि तुम्हाला नको म्हणायला लागणार आहे. त्यानंतर तुमचे 123-125 राय जमल्यानंतर कितीतरी जण येऊन गेली विचारून अहो आम्हाला यायचं होतं, आम्हाला भाग घ्यायचा होता, मग नाही सांगावं लागेल. म्हणजे भरभरून देणं, भरभरून मिळणं ही जी गोष्ट आहे ती या ठिकाणी घडलेली. असंच घडत राहू, अशाच गोष्टी होत राहू, पण कृतज्ञता मात्र सतत असावी. या सन्मान केला म्हणून सगळ्यात पहिल्यांदा या भारत भूमीशी कृतज्ञता व्यक्त करतो. मला इथे जन्माला घातलंच, भारतात जन्म येणं हे फार मोठं आहे बरं का, की देवभूमी आहे. मला इथे जन्माला घातलं, चांगल्या माध्यमांच्या ठिकाणी जन्माला घातलं, चांगले गुरु भेटले आणि तशी तशी बुद्धी होत गेली. जगदंबेच्या कृपेने आळस आला नाही त्यावेळी, म्हणून त्या भाषा शिकायला मिळाल्या आणि थोडस संगीतही शिकायला मिळालं, सामवेदही शिकायला मिळाला, काशीलाही जाता आलं, ज्योतिषही बघता आलं. सगळ्या गोष्टी करायला परमेश्वराची असीम कृपा प्राप्त झाली. म्हणून कृतज्ञता किती किती ठिकाणी व्यक्त करू असं वाटतं. आपण एक सन्मानपत्र म्हणून त्याच्यात वर्णन केलंय, पण मी एक सांगतो आपल्याला की सत्कार होतो, सत्कार व्हावा, पण कोणाकडून व्हावा, कोणाच्या हस्ते व्हावा याला काहीतरी अर्थ आहे. आम्ही संगीत भूषण पंडित राम मराठे त्यांच्याकडे त्यांच्या 60 शांतीनंतर गेलेलो होतो आणि त्यांचा सत्कार करायचा ठरवलेला होता त्या तिथल्या लोकांनी. तर त्यावेळी पंडितजी म्हणले माझ्या क्षेत्रातलं कोणीही व्यक्ती चालेल
माझ्या क्षेत्रातलं कोणीही चालेल, पण ज्यांना याचं काहीच कळत नाही त्यांना कशाला बोलत. माझ्या क्षेत्रातलं कोणीही असेल, मोहूबाई बोर्डीकरांच्या हस्ते सदा सन्मान मला म्हणजे त्या क्षेत्रातल्या व्यक्तीकडून घ्यायला तरी चालेल. आज मला जो सन्मान दिला तो कोणी दिला? हरिभक्त परायण चारुदत्तजी आकडे यांच्या हस्ते सन्मान प्राप्त झाला. हे व्यक्तिमत्व असं आहे आणि आपल्या साताऱ्याचे सुपुत्र आहे. मुख्य सांगायचं काय त्यासाठी सांगतो की आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व. आपण अष्टपैलू शब्द वापरतो पण फक्त ते 8 मध्ये सीमित नसतं. आमच्याकडे अष्टावधान सेवा म्हणून मांडली जाते. 8 प्रकारची सेवा केली जाते आणि शतावधान सेवा ही केली जाते. बरं तसे आजचे चारुदत्तजी जे आहे त्यांना काय काय गोष्टी आहेत बघा. उत्तम संगीत आहे, उत्तम कीर्तन आहे, उत्तम वक्तृत्व आहे, उत्तम अभिनय आहे आणि उत्तम देशभक्ती आहे. रोज त्यांच्या अंतरंगात काही ना काहीतरी निर्माण होत असतं आणि ते प्रगट होत असतं. आम्ही सुद्धा जे घडलो ते घडत असताना आमच्यावर कीर्तनाचे संस्कार झाले. बाकीचे मी अनेक कीर्तनकार पाहिलेले आहेत की एखादी गोष्ट नवीन बसवली असेल ना तर चिठ्ठी हातात घ्यावी लागते कुठेतरी. त्यांना ती कधीही लागलेली मी बघितलीच नाही. कुठलाही नवीन विषय मांडायचा असला तरी तयार आहे. म्हणजे आमच्या वेदाची परंपरा आहे की एखादी गोष्ट आहे ना ती कंठस्थ केल्याशिवाय तिला उभं राहायचं नाही. त्याचा परिणाम हा अद्भुत असतो, वेगळा असतो. आणि अशा व्यक्तीच्या द्वारे सन्मान मिळणं, सत्कार होणं ही एकटी जगदंबेचीच कृपा आहे असं मी समजतो. आपण सगळ्यांनी खूप प्रेम केलं, खूप काही केलं. एवढीच प्रार्थना कायम स्वरूपी करतो की जगदंबेशी कायम रत राहा. रोज काहीही लागलं, जसं आम्ही आई वडिलांना सांगतो बाबा मला अमुक पाहिजे, बाबा मला तमुक पाहिजे, काहीही हवं असेल तिथे आईला सांगून लागतं आम्हाला ही गोष्ट हवी आहे. लगेच मिळेल असं नाही, वाट थोडी बघायला लागेल पण मिळेल एक शंका हे नक्की आहे. हे ध्यानात ठेवा. आणि मी कालही सांगितलं तर आजही सांगतो, आमच्यावर जबाबदारी खूप आहे. आमच्यावर कोणती जबाबदारी आहे? आज आमच्या हिंदू धर्मामध्ये वक्त्यांची कमतरता आहे. श्रोते खूप आहेत पण चांगली गोष्ट, चांगली भूमिका मांडणारे वक्ते कमी आहे. म्हणून आपण सगळे जे बसलेले आहात ना, आम्ही गप्पा मारतो, खूप मारतो. उभं राहून बोलायची ही प्रॅक्टिस करा. माझा धर्म प्रत्येकाच्याकडे जाऊन समजावून सांगता आला पाहिजे. माझा हिंदू धर्म प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगता आला पाहिजे. माझ्या धर्माची वैशिष्ट्ये सांगता आली पाहिजे. का? तर माझा धर्म जो आहे तो कर्मविपाकावर माझा सिद्धांत आहे. मला तो मान्य आहे. माझी श्रद्धा भगवद्गीतेवर आहे, माझी श्रद्धा 4ही वेदांवर आहे, माझी श्रद्धा ज्ञानेश्वरीवर आहे, माझी श्रद्धा दासबोधावर आहे. हे सांगायला पाहिजे छाती ठोकपणे. मी कुठेही गेलो तर मी हात जोडूनच नमस्कार केला पाहिजे. हे कुठेतरी असं काहीतरी करायचं नाही वेळपटपणा. काय माणसं करत असतात हे असलं काहीतरी करायचं नाही, हातच जोडायचे. आमच्या मुलांना सांगा, मी सकाळीही सांगितलं, आत्ताही पुन्हा तेच सांगतो. आमच्या मुलांना सांगा आई म्हण. आई म्हणलं नाहीस तर मुस्काडी देईन. मम्मी म्हणायचं नाही, पप्पा म्हणायचं नाही. सांगा. पुढच्या पिढीला जर ही जर गोष्ट करायला लागला तर धर्म टिकेल. धर्म टिकवायचा असेल तर आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे आणि रोज केली पाहिजे. रोज वंदे मातरम म्हणलं पाहिजे घरामध्ये. रोज
जसं वक्रतुंड महाकाय म्हणतो, जसं शुभंकरोति कल्याणम म्हणतो, तसं रोज वंदे मातरम म्हणलं पाहिजे. त्या भूमीला बळ देण्याकरता आमची प्रार्थना उपयोगी पडते. ज्याप्रमाणे आमच्या वेदमंत्रांनी पाऊस पडला, तशा आमच्या प्रत्येकाच्या वंदे मातरांनी आमच्या पुन्हा नद्या परत येतील, आमचे सगळी शक्तीपीठ पुन्हा परत येतील यात शंका नाहीये. लक्षात ठेवा. आमच्या दुर्गा सप्तशतीच्या 10व्या अध्यायामध्ये शुंभाचा वध झाला आणि शुंभाचा वध झाल्यानंतर काय देवांनी फुलं केली, हे केलं, आकाशातून पुष्पवृष्टी केली वगैरे झालं. आपण दरवेळी ऐकतो. पण त्याच्यात एक तो मार्गवाहिनी असताना संस्तप्त पातिके, हा जो श्लोक आहे हा सांगतोय की नद्या पुन्हा पहिल्यासारख्या वाहू लागल्या. ते तुंबलेल्या होत्या. साठलेलं पाणी असेल ना तर बुद्धीला सुद्धा गंज येतो, आणि वाहतं पाणी जर असेल तर बुद्धी सुद्धा चांगली होते. म्हणून चांगली बुद्धी व्हावी, चांगल्या गोष्टी मिळाव्या यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं. मी पुन्हा एकदा जगन्मातेच्या पुढे कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्व कार्यकर्ते मंडळींनी हा जो काही सन्मान केला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज एक आणखीन फक्त वैशिष्ट्य सांगायचं राहिलं तेवढं सांगतो आणि थांबतो. आज 3 आकडे एकत्र आहेत या स्टेजवर, बघितले का? आहेत की नाही? म्हणजे आम्ही तेव्हाही काही म्हटलं ना, बघा, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे काली स्वरूपामध्ये, लक्ष्मी स्वरूपामध्ये आणि सरस्वती स्वरूपामध्ये आजचं वैशिष्ट्य आणखीन एक सांगतो. यांच्या आडनावात सगळ्यांच्या आहे बरं का. आणि आज कृत्तिका नक्षत्र आहे. मी ज्योतिषी म्हणून थोडं सांगणं मला आवश्यक आहे की हे नक्षत्र संज्ञा फलावर केलेलं आहे का. म्हणून कृत्तिका नक्षत्राचं प्रथम चरण जे आहे त्याचं अक्षर आ आहे बरं का. आज कृत्तिका नक्षत्रच आहे आणि ते प्रथम चरणाचे आ अक्षराचे 3 आकार इथं बसलेले आहेत बरं का. त्यामुळे वेगळा आकार लावायची जरूर नाही. इतकं काम यांनी छानपैकी करून ठेवलेलं आहे. मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद देतो आणि थांबतो. नमः पार्वती पदे हर हर महादेव. जगदंबा माता की जय. ओम. लक्ष्मी, सरस्वती, काली या सर्व वाद जे आगमन असतं ते स्वीकार करण्याचं काम त्याचा प्रातिनिधिक स्वरूपात आपण सन्मान करतोय. सनातन संस्थेचे पदाधिकारी